नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आपण सोमवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि काल आपण जो प्लॅन केलता त्याच्याप्रमाणे काय घडलंय, तर चला पाहूया निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस. तर काल आपण जशी चर्चा केलती की ह्या रेंज मध्ये आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करणार नाही. आज जर पाहिलं तर सडनली मार्केटने एक स्पाइक दिला, वरच्या आपल्या जी रेंज होती त्या रेंजला टच केलं, तिथून मार्केट सडनली खाली आलं, खालच्या रेंजला टेस्ट केलं आणि त्याच्यानंतर एक रिव्हर्सल होऊन डायरेक्टली आपण जे प्लॅन केलता की ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास किंवा ट्रेंड लाईनला ब्रेक करून नंतर जर काही प्राइस ऍक्शन जर घडली तर आपण इथं एंट्री करणार होतो. हा आपला कालचा प्लॅनिंग होता. जर तुम्ही पाहिलं आपल्या प्लॅनिंग प्रमाणे निफ्टीमध्ये एक मोमेंट झाली, पण आपल्याला अप्पर साइड प्राइस ऍक्शन न भेटता एक डाऊन साइड प्राइस ऍक्शन हा लो ब्रेक केल्यानंतर इथून एवढी भेटली. जे मेन फर्स्ट टार्गेट जे होतं ते डे लोचं होतं. डे लो पेक्षा थोडंसं मार्केट खाली म्हणजे आपल्या ह्या रेंजच्या बाहेर जाऊन क्लोजिंग दिली. ही एक छान ट्रेड भेटली निफ्टीमध्ये. बरेच दिवस मार्केट साइडवेज किंवा एक्स्ट्रीमली व्होलाटाईल होऊ राहिलंय. तर माझा असा अंदाज आहे नेक्स्ट वीक मध्ये आपली मंथली एक्सपायरी आणि सॅटरडे संडे असल्यामुळं 1 आणि 2 फेब्रुवारीला सॅटरडे संडे असल्यामुळं मार्केटला सुट्टी आहे आणि 1 फेब्रुवारी पासून आपलं बजेट सेशन चालू होतं. जे बजेट सेशन जे आहे त्याच्यामध्ये जर काही गोष्टी अनाऊन्स झाल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर त्याच्यामुळं मार्केट एक व्होलाटाईल सिच्युएशन मध्ये अडकल्यासारखं दिसतंय. कारण ही जर व्होलॅटिलिटी पाहिलं तर वरतून 200 पॉइंट मार्केट खाली आलं, 200 पॉइंट खाली येऊन परत एकदा 250-300 पॉइंट रिकवर झालं, 250 पॉइंटची रिकव्हरी झाली 250 पॉइंटची आणि त्याच्यानंतर परत एकदा 250 पॉइंट मार्केटनी खाली आलं. म्हणजे 200, 450 आणि हे 250 पॉइंट जवळपास 450 आणि 250 700 पॉइंटची मुवमेंट आज इंट्राडे मध्ये मार्केटने केली. पण आपण एक ट्रेडर आहे. आपल्याला जोपर्यंत प्रॉपर ट्रेड भेटत नाही तोपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करत नाही. आयदर प्लॅन जर केली तर जोपर्यंत प्रॉपर एंट्री भेटत नाही तोपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करत नाही. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर इथं कुणी जर ब्रेकआउट फेल होताना जर पाहिला असता तर त्याला ज्यांनी पाहिला असेल आणि कालचा अनालिसिस ज्यांनी पाहिला असेल त्याला माहिती होतं इथून जर मार्केट रिव्हर्सल झालं तर एक अपसाइड चांगली मुवमेंट आपल्यासाठी पेंडिंग होती, जे आपल्याला 600च्या लेवल पर्यंत घेऊन जाणार होतं. आपलं हे मिनिमम 1:3-4 टार्गेट अचीव्ह झालं असतं आपल्याला. पण सडन मुवमेंट ही आज एवढी जबरदस्त होती की मार्केटला काय करायचं आणि काय नाही करायचं हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नसेल. ज्यांनी ओव्हर ट्रेडिंग केली असेल त्यांचा इथं लॉस झाला असेल. ज्यांनी ह्या रेंज मध्ये ट्रेड केली असेल, रेंज ब्रेकआउट होऊन जर फेल होताना जर ज्यांनी ट्रेड घेतली असेल तर तो प्रॉफिट मध्ये असेल. कारण सडन मुवमेंट मार्केटमध्ये 2 ते 3 दिवसापासून आपल्याला पाहायला भेटू राहिली. जसं इथून एक सडन मुवमेंट आणि परत खाली परत दुसऱ्या दिवशी रिकव्हरी. म्हणजे ऍट द एंड मार्केट ह्या रेंज मध्ये राहत होतं. जरी खाली क्लोजिंग दिली तरी मार्केट दुसऱ्या दिवशी परत ह्याच रेंज मध्ये येत होतं. आता इथं आपल्याला प्लॅन कसा करता येऊ शकतो. आता इथं जर प्लॅन करायचं पाहिलं तर आपल्याला फर्स्टली हा एक सपोर्ट एरिया आहे जिथून लास्ट टाइम मार्केट एक रिव्हर्सल झालं आणि उद्या जर मार्केटनी इथून जर ही लेवल ब्रेक करून काही प्राइस ऍक्शन जर दिली, कोणत्याही प्रकारे इथं निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपण सोमवारसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत. ती ट्रेड एक्झिक्यूट करणार आहोत. आयदर ह्या रेंज वरून जर मार्केट सपोर्ट घेत असेल आणि परत एकदा जर ह्याच रेंज मध्ये येत असेल तर आपल्याला सोमवारी सुद्धा कोणत्याही प्रकारची ट्रेड भेटणं मुश्किल आहे. कारण अजून तरी मार्केटमध्ये जो ट्रेंड दिसतोय तो एक साइडवेज ट्रेंड फक्त आणि फक्त. आता आपण एक काम करू शकतो, इथं थोडंसं मॉडिफिकेशन करू शकतो. मॉडिफिकेशन असं की अप्पर रेंज आता आपल्याला इथं धरली तरी आपण
चालू शकते आणि लोअर रेंज ही जर डिलीट केली आणि ही एक जर लेवल डिलीट केली तर आता आपण एका मोठ्या रेंज मध्ये मार्केट अडकलंय ह्या अशा पद्धतीचं एक सिच्युएशन दिसते आणि आपली ही ट्रेंड लाईन फेल होऊन कंटिन्युएशन झालं नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथेही ट्रेड नाही आणि आता हा पूर्ण एरिया आपण एक साइडवेज म्हणून, कारण आजही मार्केटनी प्रिव्हियस लो ब्रेक केला नाही किंवा प्रिव्हियस हाय जो होता हा हाय तर ब्रेक केला पण ह्या हाय पर्यंत पोहोचू शकलं नाही आणि ट्रेंड लाईनच्या वरती सस्टेन सुद्धा नाही होऊ शकलं. ही जे काही आपली ट्रेंड लाईन होती त्या ट्रेंड लाईनच्या वरती सस्टेन सुद्धा झालं नाही. तर आपण हा पूर्ण जो एरिया आहे ऍज अ व्होलॅटिलिटी एरिया म्हणून आपण याला आता डिक्लेअर करू शकतो. त्याच्यामुळं जोपर्यंत मार्केट परत एकदा काही ना काही ट्रेंड पकडत नाही किंवा आता रेंज ती थोडीशी मोठी झाली, पहिले छोटी रेंज होती त्याच्यामुळे तिथं काही ना काही प्लॅन होता, पण आता रेंज आपण थोडीशी मोठी केलेली कारण ह्याच रेंज मध्ये जबरदस्त व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये दिसून येते. तर त्याच्यामुळं आपण जोपर्यंत हा शेवटचा सपोर्ट जो मार्केटनी क्रिएट केलेला आहे हा क्रिएट केलेला सपोर्ट ब्रेक होऊन एका कंटिन्यू डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंड मध्ये जोपर्यंत मार्केट शिफ्ट होत नाही तोपर्यंत कोणतीही ट्रेड प्लॅन करणं आपल्यासाठी थोडं मुश्किल आहे. कारण का तर आपल्याकडे आता प्रॉपर अपसाइड किंवा डाऊन साइड त्या लेवल्स नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाचं ही जरी लेवल ब्रेक केली तर डेली चार्टवर जर तुम्ही पाहिलं तर हा जो सपोर्ट एरिया आहे 900चा हा एक मला स्ट्रॉंग सपोर्ट एरिया वाटतोय. ह्या एरियातून कुठूनही मार्केट एक रिव्हर्सल घेऊ शकतं कारण मार्केटनी इथं एवढी मोठी डाऊनफॉल झाल्यानंतर गॅपअप ओपन होऊन एक अपसाइड मुवमेंट दिली, त्याच्यानंतर परत एकदा गॅपअप ओपन झालं, हॉल्ट केलं मार्केटनी आणि त्याच्यानंतर रॅली कंटिन्यू झाली होती. तर त्याच्यामुळं हा एक एरिया आपला ऍज अ सपोर्ट आहे. म्हणजे जर आपण 15 मिनिटाच्या चार्टवर जर गेलो तर आपल्याला 980 ची लेवल जर मार्केटनी ब्रेक केली तर हार्डली 60 to 70 पॉइंट्सची आपल्याला एक मुवमेंट इथं 80 पॉइंट्सची मुवमेंट आहे. ही मुवमेंट जर इथून गॅप काही कारणास्तव मार्केट 5-50 पॉइंट जर गॅप डाऊन झालं आणि जर कंटिन्यूच झालं डायरेक्टली प्राइस 900च्या आसपास ड्रॉप होऊन जर गेली तर परत एकदा आपल्याला मार्केटमध्ये शार्प बाउन्स कदाचित पाहायला भेटू शकतो. त्याच्यामुळं मार्केटला एक ट्रेंड डेव्हलप करू द्या, कोणत्या साईडला मार्केटला जायचंय हे मार्केटलाच एकदा डिसाईड करू द्या आणि त्याच्यानंतर सोमवारी आपण निफ्टीचा ट्रेंड काय होतोय त्यानुसार पुढचं प्लॅनिंग आपण करू. तर चला बँक निफ्टीमध्ये काय सिच्युएशन होती हे एकदा आपण पाहून घेऊ. बँक निफ्टीला जर पाहिलं तर बँक निफ्टी सुद्धा ऍज अ साइडवेज मुवमेंट मध्ये अडकलेली दिसते आणि ही ट्रेंड लाईन आपण एक काल प्लॅन केलता, याच्या खाली जर मार्केट निघलं तर आपण एक निगेटिव्ह ट्रेड प्लॅन करणार होतो इथं एक छोटा स्टॉप लॉस देऊन. तर बँक निफ्टी मध्ये आपला इथं आज एक SL हिट झाला कारण ही ट्रेड कंटिन्यू न होता मिडल मधूनच कोणताही सपोर्ट नसताना मार्केटनी एक शार्प रिव्हर्सल दिला आणि त्याच्यानंतर इथं फक्त लास्ट स्विंग लेवल होती ऍज अ सच रेजिस्टन्स किंवा आपला ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स कोणताही नव्हता. मार्केटनी थोडा वेळ वेट केलं आणि त्याच्यानंतर मार्केटनी एक शार्प रिव्हर्सल, जरी आपण इथं ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न केला असता तरी ह्या लोच्या खाली आपल्याला एक ट्रेड भेटली असती. म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्टॉप लॉस दिला त्याच ठिकाणी परत एकदा आपली जवळपास एंट्री झाली असती आणि ही मुवमेंट एक व्होलाटाईल मुवमेंट प्रमाणे चालली. जर शेवटच्या 2-3 कॅन्डल जर सोडल्या तर बँक निफ्टी सुद्धा थोडी व्होलाटाईल दिसती आणि ऍज कम्पॅरेटिव्हली ट्रेड जर पाहिला तर निफ्टी ऍटलिस्ट लास्ट स्विंगच्या आसपास तरी आली. जो मार्केटनी इथं जो स्विंग बनवला होता त्या स्विंगच्या आसपास तरी आली ह्या याच्या
सेम बँक निफ्टी पण तशीच आलेली. पण बँक निफ्टी मध्ये सच ॲज हा खूप मोठा कन्सोलेशन झालं आणि जो स्विंग होता तो खूप खाली होता आणि हे जे रिस्क टू रिवॉर्ड होतं हे 1:2 च्या पुढं नव्हतं. त्याच्यामुळं ही ट्रेड इथं होऊ शकली नाही. आता जर ट्रेंडला पण प्रॉपर पाहिला आपण बँक निफ्टीचा ट्रेंड हाही एक साइडवेज रेंज मध्ये तुम्हाला इथं अडकलेला दिसतोय. आता जर इथं जर पाहिलं तर हा मार्केटमध्ये बॉटम साइडला एम बांधला होता, ब्रेकडाऊन झाला, त्याच्यानंतर परत एकदा प्राइस वरती आली, ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स घेऊन खाली जायचा प्रयत्न केला, पण इथं एक इक्वल हाय आणि हायर लो निफ्टी बँक निफ्टीने बनवलेला आहे. तर जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये मला कोणतीही ट्रेड दिसत नाही आणि मार्केट निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही कम्प्लिटली साइडवेज गेल्यासारखे मला दिसतात. त्याच्यामुळं सोमवारचा दिवस आपण वेट करणं खूप गरजेचं आहे. आणि डेली चार्ट जर पाहिला तर मार्केटनी निगेटिव्हनेस तर दाखवलेलाच आहे, पण निगेटिव्ह कन्फर्मेशन नाही. तुम्ही जर इथं पाहताल मार्केट इथून वरती गेलं, इथं खाली पडलं, परत एकदा हायर हाय, यम पॅटर्नचा ब्रेकआउट अजून डेली चार्टवर प्रॉपर झालेलं नाहीये. अजूनही ह्या लोच्या खाली कॅन्डल क्लोज होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला ही मार्केटमध्ये एक व्होलॅटिलिटी दिसते. त्याच्यामुळं लेट्स पहिले मार्केटला डिसाईड करू द्या की त्याला कुठं जायचंय, त्याला पॉझिटिव्ह व्हायचंय का निगेटिव्ह व्हायचंय. जोपर्यंत साइडवेज फॉर्म मध्ये आहे तोपर्यंत कोणतीही ट्रेड प्लॅन करण्यात काहीच हे नाही, अर्थ नाही. त्यामुळं शक्यतो वेट अँड वॉच हे कंटिन्यू ठेवा. जोपर्यंत इंट्राडे मध्ये तुम्हाला जर प्रॉपर काही प्राइस ऍक्शन जर भेटली त्या कंडिशन मध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. अदरवाईज साइडवेज मार्केटमध्ये किंवा काही स्पाइक्स ऍटलिस्ट हा आठवडा एखाद्या वेळेस स्पाइक्सचा राहू शकतो. तर त्याच्यामुळं ह्या सोमवारसाठी कोणताही प्लॅनिंग होऊ शकत नाही. आणि उद्या तुम्हाला वीकली अनालिसिसचा सुद्धा व्हिडिओ भेटेल. वीकली अनालिसिस मध्ये आपल्याला काही वेगळं चित्र दिसतंय का, आपण हे सुद्धा लॉंग टर्मच्या दृष्टीने पाहणार आहोत की पुढच्या आठवड्यात मार्केटमध्ये काय मुवमेंट होऊ शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.